तर एवढे मोठे दगड फोडलेत. बाकी आहे की अख्खी विहीर आहे ना मित्रांनो हाताने केलेली आहे. मित्रांनो ही मोटर आहे ना खूप जुनी आहे बरं. जर याच्यावर पाय दिला तर पायाचा कार्यक्रम असेल. बोलता येत नाही कारण की मी आप करतोय नुसतं. मित्रांनो स्वागत आहे आपल्या नवीन व्लॉग मध्ये. कसे आहात तुम्ही सर्वजण? आरडू माझ्या घशात दुखायला लागलं कारण की मी मागचा जो व्लॉग होता ना मी तो आत्ताच एड केला आणि हा लगेच स्टार्ट केला कारण की ना मी कालच्याला आहे ना व्लॉग स्टार्टच नव्हता केला. म्हणजे कालच्याला मी कॅमेरा हातातच घेतला नाही कारण की ती तुम्हाला स्टोरी सांगितली मी कालच्या व्लॉगमध्ये. आत्ता परत सांगतो कारण की मी ना कालच्याला नगरला गेलो होतो आणि नगरहून आलो का मग हे नाही केलं व्लॉग कॅमेरा हातात धरला नाही कारण की तुम्हाला माहिती माझं ऑनलाईन काम चालू आहे. याच्यामुळं मग मी कॅमेरा हातात धरला नाही आणि मी कालच्याला शूटच केलं नाही, कालच्याला व्लॉगच बनवला नाही. नाही तर मी ना कॅमेरा म्हणजे व्लॉग करणार होतो मी. पण काय झालं ते मला नगरमध्ये ना भेडवाड्याच्या ठिकाणी बोलताच येत नाही. खरं सांगू होतं खोटं नाही तुम्हाला लपत नाही. मी आज जी ओरिजिनल आहे मी ती ओरिजिनल तुम्हाला सांगू राहिले. त्याच्यात काही खोटीपणा नाही आहे. मी नगरला गेलो का जिथं पब्लिक आहे ना म्हणजे जिथं माणसं असते ना त्या ठिकाणी मला बोलताच येत नाही. असं कसं ठणकू बोलतोय. माझ्याकडं माहीत नाही तरी पण तुम्हाला स्पष्ट आवाज येत असेल. जवळजवळ 70% का स्पष्ट आवाज येत असेल. तसं मी जर नगरमध्ये गेलो असं म्हणून तर मित्रांनो आता आहे ना मी नगरमध्ये आलेलो आहे आणि मी आता वडापाव खवरवलं. आता आहे ना मी पिझ्झा खवरवलं. आता मी बर्गर खवरवले असं बोलावं लागेल. तसं इकडं कसं तर आता मी ना मस्तपैकी मित्रांनो चहा खाल्लेलं आहे आणि प्यायलेलं आहे. मी ना चहा मस्तपैकी प्यायलेलो आहे आणि टरबूज आहे ना मस्तपैकी खाल्लेलं आहे. असं मला ठणकू बोलता येत असतं नगरमध्ये. तर आता आहे ना मित्रांनो मी बर्गर मस्तपैकी खाल्लेला आहे आणि पिझ्झा पण मस्तपैकी खाल्लेला आहे असं मला म्हणावं लागेल. तसं इकडं मी ठणठणीत बोलता येतं नाही का. असा फरक आहे मला नगर आणि इकडं गावाकडला फरक नाही का. नाही मित्रांनो कारण की सध्या मी माझे सबस्क्राईब खूप कमी येतं आणि एखाद्याने विचारलं भाऊ काय करतो तू नुसतं कॅमेरा असं हातात धरायला मोबाईल आणि काय बोलतोय तू. तर मी काय सांगायचं भाऊ माझा यूट्यूबवर चॅनल आहे आणि तिचे सबस्क्राईब येतं एवढे हसणारच ना मला कारण की माझे सबस्क्राईब किती येतं कमीत कमी 1000ची पुढे तरी पाहिजे. जर मला हातात जरी कॅमेरा धरते मग मला जर सांगते बाबा माझे हा माझे एवढे सबस्क्राईब येतं आणि मी ब्लॉगिंग करून राहिले ते हा यार तू काय करून राहिला असं हातात कॅमेरा धरून राहिला आणि बोलतो काय सांगू मी. याच्यामुळं मला असं बोलता येत नाही. इकडं कोण विचारणार नसतं तुम्ही बघतात तुम्हाला पण माहिती माझे सबस्क्राईब खूप कमी येतं. तर तुम्ही पण तुमच्या सपोर्टने नक्कीच माझे सबस्क्राईब वाढते. आत्ता सध्या तर 54 आहेत. ब्लॉग जेव्हा अपलोड होईल तेव्हा काय माहिती किती होतील. कदाचित 95 पण व्हायला बसले. 100 तर नाही होणार मला याची खात्री आहे नाही का. तर करा एखादं सबस्क्राईब गरीबाला. चॅनलशी जर मी बोलत बसतो कवर पण बोलत बसन. तुम्हाला जर बोर होत असेल तर आता मी थोडे इकडले पण गोष्टी दाखवतो तुम्हाला पण आवडन आणि मला पण ब्लॉग एडिट करताना जराशी आवडं नाही का. तर हे बघा इकडं आपण अख्खं ना क्लिअर केलेलं आहे. आधी कसं होतं बघा तुम्ही ना आत्ता कसं झालं आहे. इकडून जातो मी तुम्हाला दाखवतो. हे आपलं याचं झाड आहे आणि मित्रांनो याचं आहे ना अख्खा बार गळून गेला बरं का. याचा जांभळाचा हे जांभळाचं झाड आहे ना तर मागच्या वर्षी जेवढा बार होता ना त्याच्यापेक्षा पण कमी बार आला आहे. म्हणजे याला आहे ना जवळजवळ 2 वर्ष झाले असेल कदाचित बार येतोय कंटिन्युअसली. आणि आत्ता आहे ना ऊन आणि कदाचित बार गळून गेलं त्याच्यानं तेवढे याच्यात ना इथून पाणी पण नाही गळालं. गिरीचं पाणी येत असतं ना तर मोटर पण चालू केली नव्हती याच्यामुळे ना याचा बारच गळून गेला. जाऊन मित्रांनो आता पुढल्या वर्षी खावा झालं गेला तर त्याला काय करता येणार आहे. बाकीच आहे ना एकदम सपाट केलेलं आहे. तुम्हाला तिकडं वरती जाऊन दाखवतो. उन्हाळ्यात आहे ना मित्रांनो जागा आहे ना क्लीन करायची वेळ आहे नाही का. कारण की काम नसतं आणि त्या पिरियडमध्ये मग तेवढीच अडचण काढते ती कारण की जेव्हा पाऊस पडतो तेव्हा इथं काहीतरी पेरायचं असतं आणि त्या पेरायच्या टायमाला मग खूप अडचण होती. आणि तुम्हाला तर सांगितलंच मी मागच्या व्लॉग मी सांगितलं असं कदाचित कारण की अडचण होती आणि त्या अडचणीत काही पण दडू शकतं नाही का. याच्यामुळं हे अडचण काढायचा उद्योग काम चालू असतं. मागे हे किती बेट पडलेले तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 जवळजवळ झाड तोडलेत. वाढलेले होते ते तुम्ही म्हणता नाही ते हिरे झाडं तोडले. हे बघा हे असे झाडं तोडले. आज इथे एकदम क्लिअर केलंय.
आता आहे ना आपली विहीर पण दिसू राहिली. मला नीट बोलता येत नाही आहे कारण की मी पप्पा करतोय नुसतं. ती खरं आहे. आता मी तुम्हाला आपली विहीर दाखवतो. कसं मी पण बघितलं नाही विहिरीमध्ये डोकलं नाही, कसं पाणी आहे, कसं झालंय, किती राहिलंय, कसं दिसू राहिलंय, मी ती बघितलं नाही. तसं दाखवतो. हे बघा कसं आहे गेट. बिना चोपलीचा तर पायाचा कार्यक्रमच आहे. कशी टोके जर बिना पायात जर पाय दिला ना त्याच्यावरती तरी जायला होतं वाटतं. जाऊन दे, आपण तुम्हाला विहीर दाखवतो. मी माझ्या पायात राहायचे पण त्याच्या मी पाय देऊ शकतो नाही का. ओय हिरं पाणी झालं एकदम. की आपली मोटर आहे मित्रांनो. ही मोटर आहे ना खूप जुनी आहे बरं का. आणि कसं कसं एकदम आणि त्या टायमाला पोकलेंनी केलं नव्हतं, ते हाताने केलं होतं वाटतं. आणि बघा हाताने पण किती भारी आकार आला नाही का. हा थोडा गबा आहे त्याच्यामध्ये कारण की ना त्याला अजून खोल घालावं लागणार आहे विहिरीला. नाहीतर आहे ना ते जराशी तिची हाईट कमी आहे ना, म्हणजे तिची खोली जराशी कमी आहे ना, याच्यामुळं ते पाणी एवढं घाण आहे. नाही तर जास्त तर आपण अजून खोल जर घातलं असतं ना तर पाणी स्वच्छ राहिलं असतं ना. आत्तापर्यंत खूप पाणी पण नसतं नाही का, तरी पाणी गळू राहिलं वाटतं. हा तर तिथून गळू राहिलं तिथून गळू राहिले. इकडल्या साईडला आहे ना खूप कचरा आहे. बाकी आहे की अख्खी विहीर आहे ना मित्रांनो हाताने केलेली आहे. तिकडली पण हातानेच केली असन कदाचित. हाताने केली पण क्रेन दगड असे वरती काढायला आहे ना, क्रेनचा उपयोग केला असा असं मला वाटतंय. बघा ना कसे जवळजवळ 20 वर झाले असे नाही ना. 20 मग 25-30 वर झाले मित्रांनो की विहिरीला. म्हणजे आत्ता पण बघ म्हणजे ही जी आहे ना तवाचीच असेल कदाचित. ही पण मला काय म्हणते प्लॅटा. हा रिंग है ना. हा विहिरीची रिंग याला पण तवाच टाकलेलं वाटतं. आणि याचा पॉकलिंगचा तर काही काढलेलंच नाही. याला क्रेनचाच उपयोग झाला होता. बाकी त्याला खांदलं पण असं हाताने खांदलं असं. क्रेन थोडी खांदायला मदत करते नाही नुसतं दगडावरती काढायला. आणि ते याचंच इथं दगड टाकलेलं एवढं ढिगताच आहे. याचाच हिरीचा तवापासून इथं अख्खी अडचण झालेली. याच्यावरती झाडं उगायला लागलेत. पाय फसला रे मग बघा तो तिथं साईडला एक नारळ पण पडलेलं आहे गणपती बाप्पाचे नारळ. बाकी म्हणजे गणपती बाप्पा जवळ आलेलेच आहे. जवळ 3-4 महिने बाकी इथं. कोणत्या महिन्यात असतो गणपती मला तर नाही माहिती. तुम्ही नक्की कॉमेंट सांग. मी तर वाचते नाही तर मी केलं मीच बघा काय तुम्हाला तरी ताण देऊ मी नाही का. बाकी बघा ना राव मित्रांनो कशी हाताने कोरली असेल ती विहीर. तर एवढे मोठे दगड फोडलेत एवढे मोठले. दगड किती मोठा आहे तर काय का एवढा मोठा जवळजवळ त्याची भाग झाली त्याची तोडू नाही का. तर आधी तर नाही ते जॉईंटच असेल तर त्याच्यात पण थोडी बेग पडलेली आहे म्हणजे नाही का. बघा आधी कसं तोडलं असेल भाऊ त्या हाताने. म्हणजे जर वरच्या टप्प्यामध्ये दगड येतं बाकी खाली तक माती दिसू राहिली मला. हा मातीचे कदाचित. आणि इकडं साईडला विहिरीच्या रिंग आहेत टाकलेल्या. किती आहेत 1 2 3 4 5 6 7 8 येतात वाटतं. 8 रिंगा येतात. ती मोटर पण तवाचीच आहे. मोटर पण तवाच घेतलेली आहे. मित्रांनो आता या विहिरीविषयी बोललं नाही तर मला पूर्ण ब्लॉग याच्यावरतीच करावं लागेल. बाकी टायटल तर आता मी विहिरीचाच ठेवणार आहे. एक थंबनेल घेतो आणि त्याचं टायटल ठेवून देतो म्हणजे तुम्हाला पण कळेल का मी या ब्लॉगमध्ये विहिरीविषयी माहिती सांगितलेली. एवढी मोठी हाताने कोरलेली म्हणजे नाही का. तर तुम्हाला पण कळेल आणि तुम्ही पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करताना अशी अपेक्षा ठेवतो. कारण की मित्रांनो मला ना एडिटिंग करायला अपलोड करायला शूट करायला नुसतं डोकं चालू लागतं. दिवसभर विचार असतो आजच्याला काय शूट करायचं. नुसतं कॅमेरा उचलायचा आणि बोलत बसायचं असं नाही. याच्यातला भाग नाही मित्रांनो. एडिटिंग करावं लागते, अपलोड करावं लागतो, एक्सपोर्ट करावं लागतो किंवा शूट करावं लागतो. शूट करून काय बोलायचं ते बरोबर बोलावं लागतं. नाही चुकीचं बोलून ठेवायचं. काय घेऊ जाणार येतं आणि काय सबस्क्राईब भेटणार येतं. कदाचित मी पण त्या बाबतीत कच्चा आहे मला असं वाटतंय. आणि तुम्ही पण मला पक्का करताना मला याला मोटिवेशन देताना अशी मला अपेक्षा आहे. आणि मोटिवेशन म्हणजे कसं तुम्ही सबस्क्राईब करून लाईक्स करून
नक्कीच मला मोटिवेशन भेटेल आणि मी पण आवाज खणकतो याच्यात. हॅलो 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 आवाज खणकतो त्याच्यात. बरं जाऊ दे मित्रांनो, मला जो कालच्या ब्लॉगचं एडिटिंग करणं पडलंय तर मी कालच्या ब्लॉगची एडिटिंग करून घेतो. बाकी विहिरीच्या आतमध्ये ना खूप कचरा आहे आणि इकडं पण अख्खं क्लिअर केलेलं आहे. आपल्या जांबाचं बार पण पडलेलं आहे आणि तसं आई त्याचं अख्खं गबाळ इकडं टाकलेलं आहे. विहिरीचं अख्खं गबाळ इकडं टाकलेलं आहे. तर आजचा ब्लॉग आपण आहे ना आता एंड करून टाकू. आणि इकडे आहे ना चिमणीचा घोसला पण पडलेला आहे. ती मला अशी पडलं आहे तशी नागपूरची भाषा वाटते. बोलून राहिलो ही नागपूरची भाषा आहे वाटतं. तशी बोलायला पण मजा वाटून राहिली, थोडी जास्त गावरून वाटते नागपूरची भाषा. बोलून राहिलो नाही का, ही नागपूरचीच आहे वाटते. कन्फर्म नागपूरची आहे. बरं ते जाऊ नये मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा ठेवतो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटलाय तुम्ही नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये सांगा. भेटू लवकरच त्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत